MST CETच्या पहिल्या अटेम्प्टची आन्सर की जी आहे आणि रिस्पॉन्स शीट ती आज रिलीज झालेली आहे. 3 दिवस म्हणजे 20, 21 आणि 22 या 3 दिवसांमध्ये तुम्ही तुमचे आन्सर्स चेक करू शकता. जे काही चुकीचे आन्सर्स असतील त्याच्यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन्स आहेत त्या 3 दिवसांमध्ये रेज करू शकता. ठीक आहे. आजचा जो व्हिडिओ आहे ना याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 पॉईंट्स कव्हर करतोय. पहिला म्हणजे काय, या वर्षीचं पहिल्या अटेम्प्टचं जे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल आहे इन डिटेल प्रत्येक शिफ्टसाठी सांगणार आहे. म्हणजे प्रत्येक शिफ्ट कशी होती, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट, तुमच्या मार्क्सनुसार तुमचं पर्सेंटेज किती येऊ शकतं हे सगळं गेल्या 2-3 वर्षाच्या डेटावरून एक बेस्ट ॲनालिसिस तुम्हाला मी सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणती शिफ्ट डिफिकल्ट होती, तुमच्या शिफ्टमध्ये काय असू शकतं हे सगळ्या डिटेलमध्ये कव्हर केलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, पर्सनल काउन्सिलिंग बॅच. खरं तर या वर्षीपासून म्हणजे जसे तुमची ही CETचा अटेम्प्ट आता संपत आला आहे त्यानंतर आमची पर्सनल काउन्सिलिंग बॅचची स्टार्ट झाले, त्याबद्दल सुद्धा थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. तुमची 2 गोष्टींची काळजी घ्यायची. पहिलं म्हणजे काय, मला माहिती आहे की पहिला अटेम्प्ट भरपूर मुलांना व्यवस्थित गेलं नाही, त्यामुळे हा व्हिडिओ जे काही पालक बघत असतील कमी मार्क्स आलेत म्हणून स्वतःच्या मुलाला जज करू नका. अजून सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, मार्क्स कमी आले याचा अर्थ असं नाही की तुमचं पर्सेंटाईल पण कमी येईल. मे बी तुमची शिफ्ट डिफिकल्ट असू शकते, पर्सेंटाईल चांगलं येऊ शकतं. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, कमी पर्सेंटाईल आले किंवा थोडेफार कमी जास्त जरी पर्सेंटाईल आले तरी घाबरून जाऊ नका. या ॲडमिशन प्रोसेसमध्ये गेल्या वर्षीपासून 4 कॅपराऊंड त्यांनी दिलेले आहेत आणि या 4 कॅपराऊंडमध्ये आपल्याला खूप चांगली कॉलेजेस मिळतात. गेल्या वर्षी माझ्या काउन्सिलिंग बॅचमध्ये कित्येक उदाहरणं आहेत, लिटरली त्यांना 65 ते 70% सुद्धा कॅटेगरी बेनिफिटमुळे चांगल्या सीट स्पॉट राऊंडमध्ये मिळालेले आहेत. आणि असं नाही आहे कॅप राऊंड 4 काही ना काहीतरी मिळतं. त्यामुळे आपल्या मित्रांना कमी मार्क्स आलेत म्हणून एखाद्या प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे किंवा प्रोव्हिजनल ॲडमिशन घेतलं आहे त्यामुळे मला सुद्धा तिथंच ॲडमिशन घ्यायचं आहे असा अट्टाहास कुठल्याही मुलाने आपल्या पालकांकडे करू नका. लक्षात ठेवा, ही कॅप ॲडमिशन प्रोसेस पहिल्यांदा व्यवस्थित अटेंड करा. तुमची कॉलेजेस सगळ्या गोष्टी व्यवस्थित अटेंड करा. चांगले कॉलेजेस मिळण्याचे चान्सेस आहेत ना नक्की आहे. स्पॉट, इन्स्टिट्यूट लेवल सीट सगळ्यासाठी ट्राय करा. ठीक आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय केलं आहे तर आपला व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि एक गुगल फॉर्म दिलेलं आहे. गुगल फॉर्म म्हणजे तुमच्या शिफ्टमध्ये किती मार्क्सचा टॉपर आहे ते मला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. मग त्यासाठी तो जो शिफ्ट वाईज टॉपरचा फीडबॅक फॉर्म दिला आहे तो फक्त भरा. 2 मिनिटं लागतात, तो लवकर भरा. कारण का ते रिस्पॉन्स जसे मला मिळतील ना त्यावरून तुमच्या शिफ्टमध्ये टॉपर्स किती मार्क्सचे आहेत, तुमच्यापेक्षा किती मुलं पुढे आहेत हे मला ॲनालाइज करायला खूप मदत होईल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला आजची हे व्हिडिओचं कंटेंट समजलं असेल. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. खरं तर आजपासून आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी एनरोलमेंट्स किंवा रजिस्ट्रेशन्स आहेत ना ती सुद्धा स्टार्ट झालेली आहेत. मी थोडक्यात सांगतो बॅचमध्ये या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त गरजेचं असतं पुढच्या 4 महिन्यांमध्ये तुमची ॲडमिशन होईपर्यंत प्रत्येक स्टेपला डाऊट येणार आहे. हे कॉलेज चांगलं आहे की ही ब्रँच घेऊ किंवा स्पॉटला तुम्हाला फ्रीज करायचं आहे की बेटरमेंट करून पुढं जायचं आहे. प्रत्येक स्टेपला डाऊट येणार आहे. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा प्रोव्हाइड करतोय 24/7 डाऊट सपोर्ट. आणि लक्षात ठेवा, बाकी ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सॲप सपोर्ट किंवा ऑफलाईन भेटायला या वगैरे गोष्टी जातात. कंप्लीटली तुम्हाला कॉल्स आणि व्हॉट्सॲप सपोर्ट दिलेला आहे. कुठल्याही स्टेपला काही डाऊट्स असेल तर डायरेक्टली तुम्ही मला कॉलवरती सगळे विचारू शकता. दुसरं आहे ती म्हणजे काय, पर्सनलाइज कॉलेज लिस्ट. तुमचा जसा रिझल्ट डिक्लेअर होईल, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाची डिस्कस करूनच तुमची जी कॉलेजची लिस्ट आहे ती आम्ही बनवतो आणि तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये फिलअप करायचं. तिसरं असतं कॅप राऊंड 1 पासून ते कॅप राऊंड 4 पर्यंत. ठीक आहे. कॅपराऊंड 1 पासून ते कॅपराऊंड 4 पर्यंत प्रत्येक स्टेपला म्हणजे जशी ही पूर्ण ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते, म्हणजे सुरुवातीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कॅप रजिस्ट्रेशन असतं, त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, कॉलेज आणि ब्रँचची इन्फॉर्मेशन देणं असणं, फ्रीज, बेटरमेंट, फ्लोट कसं करायचं, त्यानंतर फायनल ॲडमिशन कसं कन्फर्म करायचं, या सगळ्या गोष्टींसाठी ना लाईव्ह सेमिनारमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात की सगळ्या मीटिंगमध्ये तुम्हाला या गोष्टी क्लिअर केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला फॉर्म फिलिंगमध्ये वगैरे कुठेही अडचण येणार नाही. कसा फॉर्म फिल करायचा आहे का वगैरे, आणि खूप इझी प्रोसेस असते, इतकं काही डिफिकल्ट नाही. आपणच काय करतो की मला वाटतं ही पूर्ण प्रोसेसमध्ये नवीन आहे अशा गोष्टी असतात आणि घाबरणं स्वाभाविक आहे, परंतु प्रोसेस खूप इझी आहे. उगाच बाकी काउन्सिलरसारखे 8,000 10,000 इतके चार्जेस कुठेही भरायची गरज नाही, खूप इझिली होऊ शकतं. ठीक आहे. लास्टचं असतं ते स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. कोणत्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड स्टार्ट झाले, ते वॅकन्सी किती आहे, किती पर्सेंटाईलच्या मुलांनी तिथं अप्लाय केलं पाहिजे, तुम्हाला अप्लाय केलं पाहिजेत का, इन्स्टिट्यूट लेवलला कसं अप्लाय करायचं, कोणत्या कॉलेजमध्ये, या सगळ्याबद्दल डिटेलमध्ये माहिती देतो आम्ही या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आणि स्पॉटमध्ये, जेणेकरून
कोणतंही कॉलेज तुमच्याकडून काही मिस होणार नाही, ठीक आहे. आणि शेवटचं आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स, ज्याच्यामध्ये फक्त आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग म्हणजे ॲडमिशन झालं म्हणजे असं नाही आहे, तर तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये कुठले कॉलेज म्हणजे कॉलेजमध्ये तुमचं CGPA प्लेसमेंटची तयारी कशी करायची आहे, महाडीबीटी स्कॉलरशिपचे फॉर्म्स कसे भरायचे याबद्दल सुद्धा तुम्हाला गाईड केलं जातं, ठीक आहे. आता या काउन्सिलिंग बॅचचे रजिस्ट्रेशन आजपासून स्टार्ट झाले आहेत. लिमिटेड सीट्स आम्ही घेतो. या काउन्सिलिंग बॅचला जर एनरोल करायचं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिली आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. एकतर म्हणजे आता गेली 5-6 वर्षे मी काउन्सिलिंग करतो. मी स्वतः PICTचा स्टुडंट आहे, ओके. म्हणजे आत्ताच मी पास आउट झालेलो आहे, PICTचा स्टुडंट आहे. त्यामुळे या प्रोसेसमध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, मी डायरेक्टली तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. आता याचे चार्जेस काय आहेत? एकतर सगळ्यात कमी मिनिमम चार्जेस आम्ही ठेवलेत, ठीक आहे. बाकी ठिकाणसारखं एकतर हाय चार्जेस वगैरे नाही. कमीत कमी पर्सेंटेज असलेल्या मुलाला किंवा ज्याच्या ग्रामीण भागातली मुलं आहेत त्यांना सुद्धा परवडेल अशी चार्जेस ठेवले आहेत. आता याचे चार्जेस वगैरे काय आहेत ते सगळे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो रजिस्ट्रेशन फॉर्म दिलेला आहे त्याच्यामध्ये सगळे मेन्शन केलेले आहेत, ठीक. ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की करा. जर काही काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सॲप नंबरसुद्धा दिला आहे, त्यावरती मेसेज करा. किंवा तुम्हाला जर कॉल्स हवा असेल की तुम्हाला माहिती हवी असेल तरीसुद्धा मेसेज करा व्हॉट्सॲपवरती, मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन, ठीक आहे. आता येतो आपल्या व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की आपलं मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल काय आहे, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जसे तुमचे मार्क्स समजले आहेत ना, प्रत्येक मुलाला वाटतं की माझं पर्सेंटाईल किती आहे. थोडक्यात सांगतो की तुमचं पर्सेंटाईल कॅल्क्युलेट होतं या 4 फॅक्टर्सवरती. पहिलं म्हणजे काय, तुमच्या शिफ्टमध्ये तुमच्यापेक्षा किती मुलांनी जास्त मार्क्स स्कोर केलेत. आता हा आकडा तरी आपल्याला माहितीच नाही आहे, कारण का एकतर तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये तुमच्यापेक्षा किती मुलं टॉपर आहेत हे कुणालाच माहिती नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला माहिती नसते, ठीक आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर्ड हायर मार्क्स दॅन यू. सेकंड आहे ते म्हणजे काय की तुमचा PCM मधला आउट ऑफ 200 स्कोर किती आहे. तुमचं इंडिव्हिज्युअल पर्सेंटाईल पण येतं, म्हणजे तुमच्या रिझल्टवरती ना फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचं पण इंडिव्हिज्युअल पर्सेंटाईल येतं. म्हणजे टोटल पर्सेंटाईल आहे ना तुमचे 200 पैकी किती मार्क्स स्कोर आलेत ना त्यावरून तुम्हाला डिपेंड होतं. त्यामुळे मला फिजिक्सला कमी पडलेत, केमिस्ट्रीला कमी पडलेत याचा विचार करू नका. 200 पैकी जे मार्क्स आहेत ना त्यावरून तुमचं पर्सेंटाईल ठरणार आहे. तिसरं आहे ती म्हणजे काय की शिफ्टची डिफिकल्टी आणि शिफ्टच्या टॉपरचा स्कोर. ऑब्वियसली जर शिफ्ट डिफिकल्ट असेल तर मुलांनी कमी मार्क्स स्कोर केले असेल तर टॉपर्स कमी असणार आहे. त्यामुळे शिफ्टची डिफिकल्टी लेवलला खूप मॅटर करते आणि तुमच्या टॉपर्सचा स्कोर किती आहे, ठीक आहे. चौथा आहे ते म्हणजे काय, नंबर ऑफ स्टुडंट्स इन युअर शिफ्ट. तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलांनी ते एक्झाम दिले. या 4 गोष्टींवरती हे आपलं पर्सेंटाईल आहे ना ते ठरतं. आता लक्षात ठेवा, मी काय केलं आहे, प्रत्येक कॅटेगरीला युज्युअली म्हणजे जर तुम्ही बघाल ना एकतर मॉडरेट, मॉडरेट टू डिफिकल्ट आणि डिफिकल्ट अशा 3 कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला डिवाईड केलं आहे प्रत्येक शिफ्टच्या म्हणजे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. आता समजा मी सांगितलं की 96 to 98 पर्सेंटाईलसाठी तुम्हाला 115 ते 135 मार्क्स लागतील, तर मी समजून जा की 96 पर्सेंटाईलसाठी ॲप्रॉक्सिमेटली 115 रेंज आहे आणि 98 पर्सेंटाईलसाठी 135 इतकी रेंज आहे, ठीक आहे. आता येऊया ॲक्च्युअल मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या मुलांचं ड्रीम पर्सेंटाईल 99 पर्सेंटाईलसाठी तुम्हाला किती मार्क्स लागणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, मला वाटतं यावर्षी ज्या शिफ्ट आहेत ना बऱ्यापैकी डिफिकल्ट आहेत, त्यामुळे चान्सेस आहेत कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळू शकतं, ठीक आहे. आता जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट शिफ्ट असेल तर चान्सेस आहेत 125 मार्क्स टू 145 मार्क्सवरती तुम्हाला 99+ पर्सेंटाईल. आता ह्या मुलांना वाटेल की 125 मार्क्सवरती सुद्धा पर्सेंटाईल. लक्षात ठेवा, जर डिफिकल्ट शिफ्ट असेल तर या रेंजच्या दरम्यान जर तुमचं पर्सेंटाईल आलं तर तुम्हाला 99+ पर्सेंटाईल मिळू शकतात. आणि मॉडरेट टू डिफिकल्ट जर असेल तर तुम्हाला 135 मार्क्स टू 150 मार्क्सच्या दरम्यान जर मार्क्स आले तर तुम्हाला 99 पर्सेंटाईल मिळू शकतं. मॉडरेट कोणती, डिफिकल्ट कोणती, शिफ्ट कोणती आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. हे होतं 99 पर्सेंटाईलसाठी मी जर सेफ स्कोर सांगायचं झाला तर मी अराउंड म्हणेल 130+ मार्क्स, ठीक आहे. एवढे असतील ना तर 99+ पर्सेंटाईल तुम्हाला मिळू शकतात. आता दुसरी कॅटेगरी आहे 98 पर्सेंटाईल टू 99 पर्सेंटाईल. जर इतकी पर्सेंटाईल तुम्हाला हवे असेल तर मार्क्स किती लागणार आहेत. जर शिफ्ट डिफिकल्ट असेल तर 125 मार्क्स टू 135 मार्क्स लागणार आहेत, ठीक आहे. आणि जर शिफ्ट मॉडरेट टू डिफिकल्ट असेल तर 128 मार्क्स टू 140 मार्क्स याच्या दरम्यान तुम्हाला जे मार्क्स आहेत ते लागणार. आता गेल्या वर्षीचं एक स्टुडंटचं सांगतो, आमच्या काउन्सिलिंग होते 123 मार्क्स होते. 123 मार्क्सवरती 98.23 पर्सेंटाईल मिळाले होते,
ठीक आहे. त्यामुळे असं नाही आहे की तुम्हाला मार्क्स कमी आले किंवा वगैरे. युजली सांगतो की कमी मार्क्सवरती सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळतं. हे होतं 98 to 99 पर्सेंटाईलसाठी. आता 96 to 98 पर्सेंटाईल जर हवं असेल तर बऱ्यापैकी सगळ्या शिफ्टमध्ये ना 115 मार्क्स टू 135, 135 पण जास्तच झाले, परंतु 115 मार्क्स टू 135 मार्क्स लागतात 96 to 98 पर्सेंटाईलसाठी. आता लक्षात ठेवा, सगळ्या मुलांचं जे ड्रीम पर्सेंटाईल असतं 95 पर्सेंटाईल म्हणजे सेफ पर्सेंटाईल म्हणतो. तर या पर्सेंटाईलसाठी जर शिफ्ट डिफिकल्ट असेल तर अराउंड 100 to 110 मार्क्सवरती 95 प्लस पर्सेंटाईल तुम्हाला मिळू शकतं. ठीक आहे. आणि शिफ्ट जर मॉडरेट असेल तर 100 to 120 मार्क्सवरती मिळू शकतं. युजली 95 पर्सेंटाईलसाठी ना 110 प्लस मार्क्स लागतात. ठीक आहे. हा युजली गेल्या 2-3 वर्षांचा ट्रेंड आहे आणि याच रेंजमध्ये तुम्हाला मिळू शकतात. आता लक्षात ठेवा, ज्या मुलांना 90 to 95 पर्सेंटाईल हवं आहे त्यांच्यासाठी किती मार्क्स लागणार आहेत, तर शिफ्ट जर डिफिकल्ट असेल तर अराउंड तुम्हाला 90 to 115 मार्क्स लागणार आहेत. ठीक आहे. म्हणजे या दरम्यान जर तुमचे मार्क्स आले ना तर 90 ते 95 पर्सेंटाईल मिळू शकतं. आणि जर शिफ्ट तुमची मॉडरेट टू डिफिकल्ट आली तर 95 ते 120 मार्क्सवरती तुम्हाला 90 ते 95 पर्सेंटाईलच्या दरम्यान मिळू शकतं. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे 90 पर्सेंटाईल. खरं तर ही जी रेंज आहे ना इथं जरा सांगणं डिफिकल्ट आहे का. यावर्षी पहिल्या अटेम्प्टमध्ये 90 पर्सेंटाईलसाठी ॲप्रॉक्सिमेटली माझा अंदाज आहे की 90 ते 100 मार्क्स किंवा ॲप्रॉक्सिमेटली म्हणू शका 95 ते 105 मार्क्सच्या दरम्यान जर आले तर 90 प्लस पर्सेंटाईल मिळू शकतं. तर हे कमी पण होऊ शकतं. कारण का, गेल्या वर्षीच्या काही केसेस सांगतो, स्टुडंटला 86 मार्क्स समथिंग होते. हा का मला ते आठवतं आहे अजून. 86 मार्क्सवरती 90 पॉईंट समथिंग पर्सेंटाईल मिळालेलं आहे गेल्या वर्षी. ठीक आहे. त्यामुळे ही जी रेंज आहे ॲप्रॉक्सिम म्हणू शकता की 95 प्लस मार्क्स जर आले ना तर तुम्ही 90 पर्सेंटाईल क्रॉस करू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे 80 प्लस पर्सेंटाईल जर आले तर मार्क्स किती लागतात, तर 80 प्लस पर्सेंटाईलसाठी 78 to 92 मार्क्सच्या दरम्यान तुम्हाला मार्क्स लागतात. ठीक आहे. त्यानंतर 70 पर्सेंटाईल प्लस जर तुम्हाला हवे असतील तर मार्क्स किती लागणार आहेत, ॲप्रॉक्सिमेटली 72 to 84 मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. 50 to 70 पर्सेंटाईल, आता ज्यांचे मार्क्स 60 to 74 मार्क्सच्या दरम्यान आहेत त्यांना 50 to 70 पर्सेंटाईल मिळू शकतं. आणि ज्यांच्या बिलो 60 ज्यांचे पर्सेंटाईल मार्क्स आहेत ना, बिलो 60 मार्क्स त्यांचे पर्सेंटाईल ना थोडं अनप्रेडिक्टेबल असतं. हे यासाठी सांगतोय, थोडक्यात सांगतो. हा का, अनप्रेडिक्टेबल आहे म्हणजे सांगू शकत नाही. काही वेळा असं होतं की ज्यांचे मार्क्स 60पेक्षा कमी आहेत ना त्यांना त्यांच्या मार्क्सपेक्षा जास्त पर्सेंटाईल पण मिळतात आणि काही वेळा कमी पण मिळतात. ठीक, भरपूर केसेस गेल्या वर्षी होते माझ्याकडे की ज्यांचे मार्क्स 60पेक्षा कमी होते परंतु त्यांना पर्सेंटाईल खूप चांगलं मिळालं होतं. म्हणजे 60 मला वाटतं 45 मार्क्सवरती, कुठे 70, काही मुलांना 62 असे पर्सेंटाईल मिळाले होते. आणि काही केसेस असे होते ज्यांचे मार्क्स पण बरोबर 55 वगैरे समथिंग होतं, पर्सेंटाईल 32, 28 लाईक दिस असं मिळालं होतं. ठीक आहे. युजली सांगतो, जर तुमचे मार्क्स 75पेक्षा जर कमी असतील, 75 ओके, तर तुमचं पर्सेंटाईल ना थोडं अनप्रेडिक्टेबल होतं. का सांगतो, महाराष्ट्रातल्या बहुतांश मुलांनी याच मार्क्सच्या दरम्यान रेंजमध्ये केलं असं. भरपूर मुलं गेल्या वर्षी 100 मार्क्सच्या खालीच होती. मग अशा सिच्युएशनमध्ये काय होतं, एक सॅच्युरेशन पॉईंट तयार होतो आणि तिथं मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलला सांगणं खूप डिफिकल्ट होतं. ठीक आहे. त्यामुळे ॲप्रॉक्सिमेटली हे अंदाजे मी सांगितलं आहे. थोडक्यात एक सांगतो की हे झालं मार्क्स वर्सेस पर्सेंट. आता कोणती शिफ्ट इझी होती, मॉडरेट होती, डिफिकल्ट होती ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या ज्या सगळ्या शिफ्ट होत्या ना, मी स्टुडंटच्या रिस्पॉन्सेसवरून जेवढे मला रिस्पॉन्स आले आणि त्यानुसार जेवढे रिव्ह्यूज वाचले ना त्यानुसार मी तुमच्या शिफ्टला डिवाईड केलेलं आहे. पहिलं म्हणजे इझी टू मॉडरेट शिफ्ट, मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्ट आणि डिफिकल्ट, या 4 कॅटेगरीमध्ये तुम्हाला असतील. त्यानुसार तुम्ही तुमचं पर्सेंटाईल ॲनालाइज करू शकता. ठीक आहे. आता लक्षात ठेवा की 11 एप्रिलची जी पहिली शिफ्ट होती ती होती इझी टू मॉडरेट, मोस्टली मॉडरेट कॅटेगरीमध्ये ठेवा. शिफ्ट 2 जी होती ती मॉडरेट होती. त्यानंतर 13 एप्रिलची शिफ्ट 1 जी होती ती मॉडरेट होती. शिफ्ट 2 जी होती ती डिफिकल्ट होती. लक्षात ठेवा या गोष्टी. ठीक आहे. तुम्ही तुमच्या शिफ्टनुसार तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकता. ठीक आहे. दुसरं आहे ती म्हणजे काय, 15 एप्रिलची शिफ्ट 1 जी होती ती मॉडरेट टू डिफिकल्ट होती. शिफ्ट 2 जी होती ती डिफिकल्ट होती. ठीक आहे. त्यानंतर 16 एप्रिलची शिफ्ट 1 होती मॉडरेट होती. शिफ्ट 2 जी होती ती होती डिफिकल्ट होती. ठीक आहे.
शिफ्ट 2 जी होती ती डिफिकल्ट होती. 17 एप्रिलची शिफ्ट 1 जी होती ती डिफिकल्ट होती आणि शिफ्ट 2 जी होती ती मॉडरेट टू डिफिकल्ट होती. त्यानंतर 18 एप्रिलची शिफ्ट 1 इझी टू मॉडरेट होती, मोस्टली मॉडरेट म्हणू शकता, आणि शिफ्ट 2 जी होती ती सुद्धा मॉडरेट होती. 19 एप्रिलच्या दोन्ही शिफ्ट ज्या आहेत शिफ्ट 1 आणि 2 या मॉडरेट होत्या. 20 एप्रिलची शिफ्ट 1 मॉडरेटच होती, शिफ्ट 2 इझी टू मॉडरेट होती. आता लक्षात ठेवा, इझी टू मॉडरेटमध्ये मी इतक्या शिफ्ट ठेवलेल्या आहेत 3 शिफ्ट, मॉडरेटमध्ये मी 7 शिफ्ट ठेवलेल्या आहेत आणि मॉडरेट टू डिफिकल्टमध्ये 2 शिफ्ट ठेवलेल्या आहेत आणि डिफिकल्टमध्ये मी 4 शिफ्ट ठेवलेत. आता मी जे पर्सेंटाईलची रेंज सांगितली त्यानुसार तुम्ही आधी पहिल्यांदा लक्षात ठेवा. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 95 मार्क्स आहे, ठीक आहे, आणि त्या विद्यार्थ्याची शिफ्ट समजा आहे की 20 एप्रिलची शिफ्ट 1, ठीक आहे. आता 20 एप्रिलची शिफ्ट 1 कोणत्या कॅटेगरीमध्ये येते ते पहिल्यांदा कॅटेगरी लक्षात ठेवायचं. आता 20 एप्रिलची शिफ्ट 1 येते मॉडरेटमध्ये, ठीक आहे. मग मी जे तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल सांगितले त्यानुसार तुम्ही कुठल्या रेंजमध्ये येत आहे ते डिसाईड करा आणि आपलं पर्सेंटाईल ठरवा. एक थोडक्यात सांगतो, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल एक्झॅक्टली सांगणं इम्पॉसिबल आहे. भरपूर गोष्टी मी लक्षात ठेवा, आपण म्हणतो की इतकं, परंतु ॲप्रॉक्सिमेटली या रेंजमध्ये येऊ शकतो. म्हणजे बहुतांश मुलं सांगतो, जर 100 मुलांना जर मार्क्स पर्सेंटाईल ॲनालिसिस करायचं असेल, ॲप्रॉक्सिमेटली 85 to 90 मुलांचे मार्क्स ज्या मी रेंजमध्ये सांगितले त्यामध्ये येतात. परंतु 15 मुलांचे असे असतील मार्क्स की ज्यांचं पर्सेंटाईल अनप्रेडिक्टेबल येऊ शकतं, ठीक आहे. त्यामुळे एक्झॅक्टली सांगणं डिफिकल्ट आहे, परंतु या अंदाजावरून तुम्हाला समजलं असेल की कोणत्या शिफ्टचं मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल काय होतं, ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन फॉर्मचे लिंक दिले, नक्की इनरोल करा. लिमिटेड सीट असतात. एक तुम्हाला बेस्ट तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुमच्या मार्क्सनुसार एक चांगल्या कॉलेजपर्यंत कसं ॲडमिशन करता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करू. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.